प्रकारच्या राजकीय प्रचार सिरीजच्या निर्मितीसाठी एकमेव नाव रत्नाकर औसेकर. कॉन्टॅक्ट 9890398788. ऑनलाईन रेकॉर्डिंग सिरीज देणारं महाराष्ट्रातलं एकमेव नाव रत्नाकर औसेकर. 51 आवाजांचा बादशाह रत्नाकर औसेकर. कॉन्टॅक्ट 9890398788. नमस्कार. रत्नाकर औसेकर युट्यूब चॅनलचा आपला उपक्रम. अनेक लोकांनी सांगितलं की म्हणजे काय दादा भोंगा वाजत नाही. त्या भोंग्याची एवढी सवय झाली आहे सर्वांना की काय काय तर म्हणजे आम्हाला चहा सकाळी कापू बिस्किट चहा सुद्धा आमचा होत नाही. एवढा भोंगा तुम्ही बंद का केला? तर मित्रांनो, भोंगा बंद नाही केला, फक्त टायटल सकाळचं बदललं की मी आता पडद्यामागचं राजकारण करतोय. म्हणजे पडद्यामागचं राजकारण म्हणजे राजकारणावर थोडं स्टेट लेवलवर सध्या आपला कार्यक्रम जास्त गाजतोय. पण अनेकांनी मला आता दररोज स्टेडियमवर फिरताना सुद्धा म्हणतायत, अहो दादा आता ताईंची मुलाखत घ्या. मुलार झाली की निवडणूक, आता काय म्हणलं, ताई गेल्या नाही दिल्लीला. तर ताई दिल्लीला नाही गेल्या, ताई लातूरलाच आहेत. म्हणून ताई नमस्कार. नमस्कार. आणि मला खूप आनंद वाटतो. ही जवळपास तिसरी मुलाखत मी घेतोय ताई तुमची. आणि 1 लाख व्ह्युअर्स आपली मुलाखत पाहतायत. अगोदरच्या ताई, पहिल्या मुलाखतीतली एक लाजरी बुजरी सून, पाटलांची सून, ते आज निवडणूक झाल्यानंतरची आमदार होता होता थोडक्यात राहिलेली मिनी आमदार सून. मिनी आमदार. काय वाटतं, कसं वाटतं, काय बदल झाला तुमच्या ह्या पिरियड मध्ये? माझ्यामध्ये तर काहीच बदल झालेला नाही, पण माझ्याकडे बघण्याचा लोकांचा दृष्टिकोन मात्र नक्कीच बदललेला आहे आणि तो स्वागतार्ह आहे. त्याबद्दल नक्कीच त्यांचे आभार. नाही पण ताई, अशी एक हे असते की निवडणुकीत थोडासा जर काही पराभव झाला तर लोक पुन्हा त्या मतदारसंघात फिरकत सुद्धा नाहीत. आणि तुम्ही जर दुसऱ्या दिवशीपासूनच कामाला लागताय, ह्याच लातूरकरांना जास्त कौतुक वाटतं. कारण तुम्ही निवडणुकीनंतर म्हणता का 8-15 दिवसात पुन्हा तुमचा दिल्ली दौरा झाला. दिल्लीमध्ये तुम्ही अनेक मंत्र्यांच्या भेटी घेतल्या, अनेक केंद्रीय मंत्री. काय काय म्हणजे आता काय तुमचा सध्या प्रवास काय म्हणतो? औसेकरजी, आपलं विधानसभेची निवडणूक अतिशय छान झाली. लातूरच्या संस्कृतीला शोभेल अशी झाली. होय. आणि त्यात 1-2 अप्रिय घटना घडल्या. सन्माननीय आमदार साहेबांनी 1-2 वक्तव्य तशी थोडीशी तेवढं झालं. निवडणूक जायची वाटत. मी तेच म्हणते की बाकी सर्व गोष्टी मात्र लातूरच्या संस्काराला शोभतील. उभ्या महाराष्ट्राचं लक्ष लागलं होतं ह्या निवडणुकीकडे आणि निवडणूक छान झाली. अगदी निवडणुकीचा रिझल्ट आपल्यासारखा झाला नाही म्हणून त्याच्यावर आपण काही नाराज व्हायचं नाही हे ठरवून मी त्या इलेक्शन मध्ये उभी होते. आणि तुम्ही नाराज नाही झाला, पण 1,06,000 लोक नाराज झाले. कारण त्यांनी खूप सन्मानाने, प्रेमाने, आदराने भारतीय जनता पक्षावर, आदरणीय नरेंद्र मोदी साहेब आणि आदरणीय देवेंद्र भाऊ यांच्याकडे पाहून अनेक वेगवेगळ्या लोकांनी पडद्या मागून इतकी मोठी यंत्रणा राबत होती आणि त्या प्रत्येकाने माझं आलेलं मतदान हे विकत घेतलेलं मतदान, प्रेमाने लोकांनी त्या बूथवर जाऊन मतदान केले. त्यामुळे लोकांच्या मनामध्ये खूप बेचैनी आहे, लोकांना वाईट वाटतंय आणि त्याच्यामुळे मला खूप ऊर्जा मिळते की आपण इतक्या लोकांचं प्रेम कमावलंय. आणि जय पराजय चालत राहील, पण हे प्रेम कुठे मिळणार आहे? कित्येकाने ताई आम्हाला सांगितलं की त्या दिवशी कित्येकाच्या घरामध्ये रात्री चूल पेटली नाही. म्हणजे ते नाराज झाले की आम्ही एवढं मनातून ताई निवडून याव्या, ताई आमदार व्हाव्या असं आम्हाला अनेक मित्रांनी सांगितलं. आणि ही सत्य परिस्थिती आहे. मला उमरगावून फोन आले की 50 गाड्या निघाल्या, उदगीरून फोन आले 100 गाड्या निघाल्या, ढोकीहून फोन. म्हणजे एवढं प्रचंड एक अर्चना पाटील चाकूरकरावरच, चाकूरकर परिवारावरच प्रेम ह्या लोकांनी व्यक्त केलं. तर आता ताई, काल आमचे मित्र रिंगण लाईव्हचे राजू पाटलांनी काल जाहीर रोखोक जरा काही गोष्टी सांगितल्या की म्हणजे अर्चना पाटलांचं आता भविष्य काही नाही. हे खरं का? पत्रकारांनी त्यांना काय म्हणायचंय म्हणायला तुम्हाला पूर्ण स्वातंत्र्य आहे. त्याबद्दल तुमच्या मताचा मी अगदी आदर करते. पण
सुदैवानी आणि दुर्दैवानी लोकशाहीमध्ये एकमेकांचं भवितव्य असं एका दिवसात एका क्षणात ठरत नसतं. आता परवाच तुम्ही पाहिलं की देवघरला जेव्हा आदरणीय पालकमंत्री शिवेंद्रराजे आले होते, त्यांनी सांगितलं महाराजांनी की मी पहिल्या वेळी मी ताई पराभूत झालो, घाबरू नका. अशी सांगणारी खूप मोठी मोठी प्रेमाची मंडळी आहेत. आणि सत्तेच्या लालसेतून मी औसेकरजी मी प्रवेश केलेलाच नाहीये. तुम्हाला सगळ्यांना वाटायला लागले की ताई दुसऱ्या दिवशी कशा कामाला लागल्या. जर मी मला हीच सत्ता हवी आहे, मला हे पाहिजे असं म्हणून मी जर त्याच्याने जर प्रवेश केला असता तर मला वाईट वाटलं असतं. मला एक लढा द्यायचा होता, मला सक्षमपणे उभं राहायचं होतं आणि मला जी माझी लढाई होती ती इमाने इतबारे करायची होती. मी ती केली. त्याच्यामुळं मला रिझल्ट काय आला ह्याच्याने मला काही फार विशेष फरक पडला नाही. लोकांनी मतदान केलं त्याच्यामुळे मात्र खूप ऊर्जा मिळाली. आणि ही आज जी मी तुमच्या समोर उभी आहे, तुम्हाला वाटत असेल की ताई पहिल्या मुलाखतीतल्या आणि ताई आजच्या खूप फरक. ताईनी त्या दिवशी पण तुम्हाला सांगितलं होतं की ही लढाई जनशक्ती विरुद्ध धनशक्ती असणार आहे. मी आजही सांगते धनशक्ती जिंकली, पण जनशक्तीचं प्रेम आणि त्यांच्याबद्दल आज जे समाजात तुम्हाला 1,00,000 व्ह्यू मिळतात, तुमचे 25,000 सबस्क्रायबर आहेत, देव करो 1,00,000 सबस्क्रायबर होऊ द्या, पण 25,000 सबस्क्रायबर वाढवण्यामध्ये ताईंचा खूप मोठा हात आहे. नाही, पण औसेकरजी गणित बघा ना, 25,000 सबस्क्रायबरनं 1,00,000 व्ह्यू येतात. याचा अर्थ लोकांच्या मनात त्या माझ्याबद्दल उत्सुकता आहे. त्यामुळे माझं भविष्य अंधकारात आहे का उजेडात आहे हे काय ठरवेल, पण तुमच्या सर्वांच्या शुभेच्छाबद्दल मी आभारी आहे. तुमच्यामुळे एक झालं ताई, देशमुखांना नोटांच्या बॅगा घेऊन घराच्या बाहेर पडावं लागलं. सहकार सम्राटांना हे काय थोडं यश आहे तुमचं? तो लक्ष्मी ऐकल्यानंतर काय वाटतं, काय फिलिंग जात तुम्हाला कळालं की या ठिकाणी एक सहकार सम्राट थैल्या भरू भरू तुमच्यासाठी तुम्ही पराभूत. एवढी धास्ती देशमुख, एवढी धास्ती घेतलेलं मी माझ्या 35 वर्षात कधीच बघितलं नाही. ते फर्स्ट टाइम बघतोय की देशमुख परिवार सिरियस, दिलीपराव देशमुख परेशान, अमित देशमुख परेशान, धीरज देशमुख परेशान, बॅगा घेऊ बाहेर पडले, चला घ्या पळा. आमच्या ताई इकडे वाढदिवसात व्यस्त आणि तिकडे त्यांनी मतदार फस्त केले. खरंय का काय? वाढदिवसात व्यस्त नव्हते, पण आता काय झालं नेमकं त्या दिवशी माझा 19 तारखेला वाढदिवस होता. घरी इतक्या मोठ्या संख्येने लोक जेव्हा आपल्याला अभिष्टचिंतन करायला येतात, मला खरं म्हणजे माझं प्लॅनिंग त्या दिवशीचं पूर्ण बरोबर. त्या दिवशी तुम्हाला भेटायचं होतं, मतदारांना भेटणं, बाकी मॅनेजमेंट प्लॅनिंग, पण काहीच करू शकले नाही. पण मी भेटले नसते तर नाराजी झाली असती. बरोबर. त्यामुळे ठीक आहे, देवानी खूप परीक्षा घेतली. आपण पैसे वाटपाबाबत जे बोलताय ज्यांच्याकडे जे असतं माणूस ते वाटत असतो. माझ्याजवळ मेहनत होती, माझ्याजवळ चाकूरकर साहेबांची पुण्याई होती, त्यामुळे मी त्याच्यावर काम करत राहिले. त्यांच्याजवळ जे होतं ते त्यांनी केलं. त्यावेळेस ताई तुम्हाला आर्ची म्हणण्यात आलं, सैराट म्हणण्यात आलं, काय फिलिंग झालं? काय मी थोडस स्पष्ट बोलते, आपण आमची मुलाखत ही साधी सोपी नसते, तुम्हाला माहिती आहे. काय वाटलं आपल्याबद्दल? आपल्या बंधूंनी जर चुकीचे उद्गार काढले तर कुठल्या बहिणीला बरं वाटेल? मलाही नाही बरं वाटलं, त्रास झाला, वाईट वाटलं. पण नंतर मला वाटलं की ठीक आहे, राजकारणात ह्या गोष्टींची नाही. लातूरच्या पण ते लातूरच्या लोकांना आवडलं नाही, कारण त्याच्या प्रतिक्रिया खूप वाईट आल्या. मला अनेकांनी सांगितलं की ताई तुम्ही जाहीर निषेध करा, तुम्ही अमकं करा, तुम्ही तमकं करा. ती आपली संस्कृती नाही, त्यामुळे मी शांत राहिले. ताई थोडं स्पष्ट बोल, तुम्ही उत्तर देणार आम्हाला. ताई असं म्हणलं जातं की कुठेतरी शेवटच्या क्षणी, हे तुम्ही सुद्धा आपल्या मुलाखतीमध्ये सांगितले की तुम्हाला 200 कोटीची ऑफर आली आणि अर्चनाताईंनी माघार घेतली आणि अमित देशमुखांना पद बहाल केले. खरंच आहे? कदाचित ही गोष्ट मला आवडणार नाही, पण आमच्या लोकांना याचं उत्तर पाहिजे. बिलकुल, तुम्ही प्रश्न विचारल्याबद्दल तुमचे आभार. कितपत खरं आहे? ऐका ना, मला थोडंसं बोलू द्या की काय झालं की मी आदरणीय चाकूरकर साहेबांच्या परिवारात येऊन मला आज 30 वर्ष होऊन गेली. ह्या घरात आल्यापासून राजकारणाच्या फक्त आणि सत्ता फक्त ह्या घरात होती. त्यामुळं हजारो कोटींच्या प्रलोभनाला 1000 क्षण सुद्धा माझं मन रेंगाळलं नाहीये. तर 100-200 कोटीसाठी मी 30 वर्ष लागली याच्याकडे. हो, म्हणून मी तुम्ही सगळी मला ओळखता. मी त्या दिवशीची पण अर्चना तीच आहे, आजची पण तीच आहे. आर्थिक प्रलोभनाला मी ना आधी बळी पडले ना ह्या क्षणापर्यंत बळी पडले. त्यामुळे जो कोण माझे ही चर्चा का नाही, हे नॅरेटिव्ह सेट केलं जातं. आपल्याला कसं आहे की नॅरेटिव्ह हे अनेक अँगलनी येत असतात तुमच्यावर. आणि लोकसभेच्या निवडणुकीत बघितलं की पंतप्रधान मोदी साहेबांना नॅरेटिव्ह मुळे इतका मोठा झटका बसला. बरोबर. आणि आता काय झालंय की मी पराभवानंतर ज्या स्पीडनी बाहेर पडलीये, त्यामुळं
अनेकांना त्याचा त्रास होतोय. तर नॅरेटिव्ह माझ्या विरोधात जातीवादी असल्याचा नॅरेटिव्ह दिला जातोय. आपल्या जातीच्या लोकांना जवळ घेतात असं काही आरोप. तुम्ही माझ्या जातीचे आहात का? माझ्या पक्षात काम करणारी, भारतीय जनता पक्षात काम करणारी माणसं माझ्या जातीची आहेत का? नाही आहेत. पण मी मला सांगा की एखाद्या व्यक्तीने त्यांच्या जातीच्या लोकांचं नेतृत्व केलं तर ते नेतृत्व वा मोठं नेतृत्व आहे. आणि अर्चनाताईंबरोबर 10 पैकी 2, 3, 4 लिंगायत दिसले की अर्चनाताई जातीवादी आहेत. हा नॅरेटिव्ह आहे. अर्चनाताई जाती नाही, मी जातीवादी नाहीये, पण मी माझ्या जातीबद्दल मला सार्थ अभिमान आहे. मी जातीवादी नाहीये, पण माझ्या जातीचा मला अभिमान आहे. मी परत आपल्याला सांगते, असायलाच पाहिजे. आणि तुम्हालाही आहे, ह्या जगात प्रत्येकाला असतो. पण मी जातीवादी कशावरून आहे मला सांगा ना. आज माझ्यासोबत भारतीय जनता पक्षात काम करणारे अनेक जण आहेत, त्यांची माझी जात वेगळी आहे. तुमच्याच भारतीय जनता पक्षातले काही लोक बोलतात हे, ज्यांनी तुम्हाला तिकिटापासून ज्यांनी विरोध केला. विरोध हा राजकारणात होतच असतो. आदरणीय देवेंद्र भाऊंना किती विरोध झाला. आज ट्रम्प राष्ट्राध्यक्ष झाले, त्यांच्या मागच्या 4 वर्षात त्यांच्या विरोधात 2 महाभियोग खटले झाले. 70 वर्षाची 140 वर्षाची सजा होणार आहे म्हणून सगळे रोज रकाने इंटरनॅशनल न्यूज मध्ये येत होते. त्यांनी त्याच्यावर मात केली आणि आज ते परत राष्ट्राध्यक्ष आहेत. राजकारणात विरोध होतो, नॅरेटिव्ह सेट केले जातात. पण मी आपली आभारी आहे की तुम्ही मला तो चान्स दिलाय सांगण्याचा की जर 200 कोटीला जर मला असं तोंडावर तुमच्या कोणी बोलणार नाही, पण गुपचूप आमच्या हळूच कालात विचारतात का हो खरं काय. फेक नॅरेटिव्ह म्हणतात ना. अश्वत्थामा हत्ती मेला का माणूस मेला, ह्याच्यात महाभारताचं युद्ध पालटलं होतं. तर त्यामुळं चालत राहतं. माझ्या विरोधात नॅरेटिव्ह सेट होतं याची मला पूर्ण जाणीव आहे. आणि आता नॅरेटिव्ह सेट करायला पूर्वी वेगवेगळ्या माध्यमं होती, आता समाज माध्यम आहे आणि वेगवेगळी चौकातून बोलणारी माणसं असतात. पण हे चालू राहणार आहे, त्याच्याबद्दल आपल्याला काही वाईट वाटून घ्यायला नाही पाहिजे. ताई, देशमुखांनी एवढी धास्ती घेतली, आतापासून ती फिल्डिंग सुरू केलेली आहे. प्रत्येक मतदारामागे एक माणूस, म्हणजे काय, म्हणजे आता तर अर्चनाताई निवडणूक लांब आहे, आता तर निवडणूक झालेली आहे. पण अशी चर्चा सुरू झाली की आतापासून देशमुख तयार झाले की आता पुढे आपल्याला अर्चना पाटलात संघर्ष करायचा आहे पुढे. कारण महानगरपालिका आहेत, जिल्हा परिषद आहेत, ग्रामपंचायत आहेत, यावर तुमचा फोकस राहणार आहे. मी भारतीय जनता पक्ष जॉईन केलाय त्या दिवशीपासून पक्षाने, आदरणीय देवेंद्र भाऊंनी, बावनकुळे साहेबांनी जे म्हणून मला सांगितलंय मी ते करण्याचा प्रयत्न करते. मला ह्या पुढच्याही काळात ज्या जिम्मेदाऱ्या दिल्या जातील मी त्या सक्षमपणे करेल. कदाचित अनेकांना अडचण आहे की यांच्याकडे कुठलं पद नाहीये म्हणून. मला आता अनेक जण माझ्यावर तो वार करतात की ह्या कुठल्या अधिकाराने फिरतायत म्हणून. पण आलं ना, हे या मंत्र्याला भेट, त्या मंत्र्याला भेट, त्यांच्याकडे तर पद काहीच नाही. हे सगळं कारस्थान माझं मॉरल मला ब्रेकडाऊन करण्यासाठी चालू आहे. मी त्याच्यानी नाही ब्रेकडाऊन होणार आहे. मी काम करण्यासाठी आलीये. मला ह्याच्यातून, या सत्तेतून काहीतरी वेगवेगळे त्याच्यातून काही संपादन करायची बिलकुल गरजही नाही, इच्छाही नाहीये. फक्त मला काम करायचं आणि ते मी करत राहणार. महानगरपालिकेची जबाबदारी घेणार. मला पक्ष जी जबाबदारी देईल, महानगरपालिकेची असेल, मुंबई महानगरपालिकेची असेल, नाही तर दिल्ली इलेक्शनची असेल, नाही तर ग्रामपंचायतची असेल, पक्ष जी जिम्मेदारी देईल ती मी काम करणार. अशी चर्चा आहे की या महानगरपालिकेमध्ये तुम्ही पूर्ण सक्रिय होऊन. का नाही होणार? म्हणजे मी महानगरपालिकेत सक्रिय होणं ह्याच्यात वाईट, म्हणजे चुकीचं काय सांगा ना. आपण एखादा पक्ष अंगीकारलाय, त्यांनी त्या पक्षाने मला आमदारकीचं म्हणजे तिकीट दिलं, विधानसभेचं अधिकृत उमेदवार म्हणून दिलं. माझं ते दायित्व आहे काम करणं. बरोबर. आणि त्याच्यामुळे मी काही वेगळं काहीच करत नाही. त्याच्याबद्दल एवढी चर्चा का होती? आणि खूप चर्चा होती, माझ्या विरोधात फेक नॅरेटिव्ह सेट केले जातात. मी रोज स्वतःला सांगते की अर्चना, यू आर ऑन द राईट ट्रॅक. आपण जेव्हा राईट ट्रॅकवर असतो तेव्हा जास्त विरोध होत असतो. त्यामुळे ठीक, तुमच्या तिकीट मिळवण्यापासून विरोध येत आहे. तुम्हाला तिकीट मिळवली म्हणून सुद्धा अनेकांनी त्यांचे जेवढे काही सोर्सेस आहेत ते सोर्सेस वापरण्यात, तरी पण त्यातून तुम्ही तिकीट आणलं. मी तिकीट आणल्यापेक्षाही आदरणीय देवेंद्र भाऊंनी आणि बावनकुळे साहेबांनी, आदरणीय मोदी साहेबांनी त्या पूर्ण प्राप्त परिस्थितीमध्ये लढा देण्यास योग्य म्हणून माझी निवड केली. याबद्दल मी त्यांची आभारी. काही शब्द दिला का देवेंद्रजींनी? शब्द न दिला न घेतला. त्या मी देवाणघेवाण पुढे तुम्हाला आम्ही जिल्हा मागितलंच नाहीये, तर मी कुठलीही गोष्ट मागून गेलेली नाहीये. पण शिवराज पाटील हे ब्रँड, या ब्रँडचा उपयोग तुम्हाला तुमच्या निवडणुकीत झाला म्हणून तुम्हाला एवढी मतं पडलं असं काही पत्रकारांनी बोललेले आहेत. का नाही? माझ्या वडिलांच्यासाठी जर मला फायदा होत असेल तर का नाही होणार? आज जगामध्ये सगळीकडेच जर एखादी पॉलिटिकल फॅमिली शिवराज पाटलांची पुण्य संपली
शिवराज पाटलांची पुण्याई अशी नाही संपत ना, कारण आमचे बंधू बसवराज पाटील साहेब दुसऱ्या जिल्ह्यातून आले औशाला. आमच्या बंधूंना लोकांनी 2 वेळा निवडून दिलं तिथून. आदरणीय विलासराव देशमुखांचे चिरंजीव म्हणून अमित साहेबांना 4 वेळा त्यांना लातूरकरांनी प्रेम दिलं. त्यांची पुण्याई संपलेली नाहीये, तर चाकूरकर साहेबांची पुण्याई अशी कशी संपेल? पुण्याई संपत नसते आणि राजकारणात कुणीही संपत नसते. काय वाटलं बरं शिवराज पाटलांना ज्यावेळेस असं कळालं की अगोदर आल्या विजयी झाल्या, जल्लोष झाला आणि पुन्हा नंतर हे असं सांगण्यात आलं की आता अमित देशमुख पुढे आहेत, त्यावेळेस शिवराज पाटलांचं फिलिंग काय? साहेबांनी स्थितप्रज्ञ तुम्हाला माहितीच हो, आणि ह्या गोष्टीची आमची अनेक वेळा चर्चा झाली होती की रिझल्ट काही येऊ द्या, आपल्याला लढा द्यायचा आहे. आणि जेव्हा हे घडलं तेव्हा एक वडील म्हणून साहेबांना मला काय वाटलं याची जास्त काळजी वाटत होती. मी जेव्हा इतकी शांत होते तर साहेबांनी, आम्ही त्याच्यावर चर्चाच केलेली नाहीये कशाची, म्हणजे कुठली प्रतिक्रिया नाही, अगदी नॉर्मल. क्या बात आहे. बरं ताई, आता महानगरपालिकेच्या दृष्टीने तुमची काय तयारी चालू आहे? अजून आज आमचे संघटन मंत्री येत आहेत, आज त्याच्यावरती सदस्यता नोंदणी अभियान चालू आहे सध्या, आणि महापालिकेची अजून कोर्टात न्यायप्रविष्ट प्रक्रिया आहे, त्यामुळे अजून अंदाज येत नाहीये कोणाला की प्रक्रिया कधी होईल, काय होईल ती. पण एकदम म्हणजे निवडणुका लांबतील असं एक त्यामुळे जेव्हा महापालिकेचा आगाज होईल तेव्हाच ह्या सगळ्या गोष्टी चर्चेला जातील. आता फार प्रीमॅच्युअर होईल बोलणं. तर जर एक प्रश्न मी धाडसानं विचारतोय की आपला पराभव आपणच केला, काय म्हणणं याच्यामध्ये? काय म्हणू? नाही असं तुमच्याच भारतीय जनता पक्षाच्या विरुद्धचा असंतुष्ट आत्म्यांनी, जे असंतुष्ट आहेत, त्यांना कुठेतरी अर्चना पाटील पुढे येऊन असं वाटतंय, कुठेतरी त्यांना त्यांचं राजकीय करिअर धोक्यात वाटतंय, कुठेतरी त्यांच्यातला इगोपणा जागा होतोय, आणि त्यांनी तुम्हाला शेवटच्या टप्प्यात धोका दिला असं स्पष्ट लोक बोलतात. आणि हे मी तुम्हाला स्पष्ट विचारतोय, तुमच्या काय कानावर आलं? तुमच्या जे कानावर येतं ते माझ्याही कानावर येतं, कारण मीही ह्याच गावात राहते, त्यामुळं त्या गोष्टी कानावर येत राहतात. त्याला आपण त्या कानातून हृदयात किंवा मेंदूत जाऊ द्यायच्या नाहीत, हे मी ठरवलेलं. दोन्ही नाही त्याच्यात हे करायचं नाही. पण आपला पहिला प्रश्न जो आहे, ज्यांच्यावर मदार होती विजयाची, ज्यांच्यावर एक जबाबदारी होती की आता हा विजय खेचून आणायचा आहे, त्यांच्याच वार्डात मायनस झालेले असं तुम्हाला? याचं उत्तर जिथे जे काही घडलंय त्या जिम्मेदार लोकांनी द्यावं, कारण मी काही म्हणणं चुकीचं होईल त्याच्यामध्ये. आपण म्हणजे ना, मी त्याच्यावर मला बोलणं योग्य वाटत नाही, कारण ती पाठीमागे बोलल्यासारखं होईल. बरोबर. पण माझं तुम्हाला ही विनंती आहे की समजा कोणी तुम्हाला असं सांगत असेल की बाबा पैसे नाही खर्च केले, चाकूरकर परिवार शेवटच्या टप्प्यात काही कमी पडले असे लोक चर्चा आहे. बरं, मी काय सांगितलं तुम्हाला की ज्याच्याकडे जे आहे त्यांनी ते दिलं. चाकूरकर साहेबांनी कधी करप्शनच केलेलं नाहीये. मी स्वतः त्या सर्व गोष्टींपासून लांब राहिले, त्यामुळे माझ्याकडे समोरच्यांच्या कंपॅरिझन मध्ये पैसे नव्हते. मतदान नाही, मला यंत्रणा चालवणे एवढे पण जेमतेम पैसे होते माझ्याकडे. त्यामुळे आणि मला बघा, माझी स्ट्रेंथ काय, मी निष्कलंक चारित्र्यवान चाकूरकर साहेबांची सून आहे. शाबास. तीच माझी विकनेस ठरली इलेक्शन मध्ये की पैसा कमी पडला. पण ठीक आहे, ती गोष्ट अशी नाही की आम्हाला माहित नव्हतं, आम्हाला माहित होतं हे घडणार आहे म्हणून. मला प्रत्येक साहेबांच्या जवळच्या प्रत्येकाने सांगितलं ताई समोरच्याचं 100 कोटी बजेट आहे, तुमचं काय? मी म्हणलं माझ्याकडे जे आहे ते माझं आहे. मला लोकांनी आणि भारतीय जनता पक्षाने मला वाऱ्यावर नाही सोडलं, त्यांनी पण इतरांपेक्षा मला जास्त केलं. आणि मला कधी नाही ते संघ सुद्धा मी पाहिलेले, संघाचे अतिशय. पण औसेकरजी, मला साध्या प्रश्नाचं उत्तर द्या की पक्षाकडून आलेल्या एका छोट्या अमाऊंटसाठी पुढच्या 5 वर्षाची आमदारकी सोडणे इतकी मी तुम्हाला नासमज वाटते का? तुम्ही उत्तर द्या. आहे कमी तेवढी नासमज? नक्कीच नाही. किंवा ह्या जगातल्या कोणी व्यक्ती जो आमदारकीला उभा राहतो तो तेवढा नासमज असतो का? की एकीकडे त्याच्यासाठी एक छोटी अमाऊंट आणि समोर आमदारकी आहे 5 वर्ष, तुम्ही काय निवडाल? आमदारकी निवडली. मग मी पण त्यातलीच आहे. त्यामुळे ह्या फेक नॅरेटिव्हला लोकांचा गैरसमज दूर करायला पाहिजे होतं, म्हणून मी मुलाखत आभारी आहे. मी तुम्हाला मुद्दाम थोडस, आता अनेक लोक मला मुलाखत द्यायला थोडस विचकतात की अरे बाबा औषध काय विचारेल काही सांगता येत नाही. तरी पण मला तुमच्यापासून लपवण्यासारखं काही नाही, किंवा तुमच्या सर्व दर्शक आमचे माझी मुलाखत जे बघतात त्यांच्यापासून पण लपवण्यासारखं काही नाहीये. आमच्याकडे नसलेल्या पैशाचा मला सार्थ अभिमान आहे. त्यामुळं त्याच्यामुळे जर माझी सीट गेली तर काही हरकत नाही ना, ते माहिती होतं ना आपल्याला.
आता पालकमंत्री तुमच्या मर्जीतले आलेले आहेत. खरं त्या दिवशी स्वतः पालकमंत्र्यांनी सांगितले की मी आता कोणाच्या मर्जीने आलो हे मला आता कळालेलं आहे. हे त्यांनी जाहीरपणे माझ्या मर्जीतले म्हणण्यापेक्षा आदरणीय देवेंद्र भाऊंच्या मर्जीतले आले. देवेंद्र भाऊंना लातूर जिल्हा हा राजकीय दृष्टीने अतिशय महत्वाचा वाटतो. हा कारण माजी गृहमंत्र्यांचा, माजी मुख्यमंत्र्यांचा, काँग्रेसचा बालेकिल्ला राहिलेला हा जिल्हा आहे. त्यामुळे भाऊंचं विशेष लक्ष आहे या जिल्ह्यावर. म्हणून भाऊंनी त्यांच्या विशेष मर्जीतला माणूस इथे पाठवलेला आहे. पालकमंत्री तुमच्या मर्जीतले म्हणून तर एक प्रश्न विचारतो. मी परत करेक्ट करते, माझ्या मर्जीतले म्हणण्यापेक्षा आदरणीय देवेंद्रजी बाबा ठीक आहे देवेंद्र. पण एक असं बोललं जातं की पालकमंत्री आता तुमचं ऐकणार, त्यामुळे ज्यांनी ज्यांनी विरोधात काम केले ते लोक जर तुमच्याकडे काम घेऊन आले की ताई आता माझं पालकमंत्री, मी त्याची शिफारस करणार. मी करेन ना, मी जरूर करेन. कोणत्याही मनामध्ये त्यांना जे जमत होतं त्यांनी केलंय, मला जे जमतं ते मी करेन. त्यांना विरोध करायचा होता त्यांनी केला, मला मदत करता येते मी मदत करेन. ही तुम्ही काल देवेंद्रजी बोलला ही गोष्ट की काय घडलं इथं लातूरमध्ये? नाही काय पुढे विधान परिषदेचे चान्सेस नाही. मी कधी ना आधी मी बार्गेन केली किंवा मी काही महामंडळ काही मागितलं नाहीये, मी मागणार पण नाहीये. मी काम करत राहणार आहे. तरी अनेक महिला असं बोलतात की म्हणजे आज आमच्या अर्चनाताई पालकमंत्री झाल्या असत्या, मंत्री झाल्या असत्या. औसेकरजी मी परवाच्या दिवशीचा प्रसंग सांगते. इथे एका कॉलनीमध्ये मी हळदी कुंकाला गेले. त्या भगिनीचं नाव पण मला माहिती नाहीये. त्या आल्या, माझा हात हातात घेतला आणि मला सांगितलं ताई आम्ही तुमच्यासाठी खूप प्रचार केला. मी हात जोडून आभार मानले त्यांचे. आणि त्या असं मी आभार मानेपर्यंत त्यांच्या डोळ्याला झालं. इतकं प्रेम मी लोकांचा अनुभवती. आमदार होऊन काय मिळालं असतं मला माहिती नाही, पण न होऊन मला आज खूप काही मिळतंय आणि त्याबद्दल मी त्या प्रत्येक ज्ञात अज्ञात व्यक्तीची आता ही एक एक अश्रू तुम्हाला तुमच्या शिदोरीत साठवून ठेवावं लागतं आणि ती तुमची सगळ्यात मोठी पुंजी राहणार आहे. अगदी अगदी अगदी. म्हणजे एवढ्या माझ्या विरोधात पेटलेल्या फेक नॅरेटिव्हला, पेड नॅरेटिव्हला माझ्या प्रेमाची माणसं उलथवून लावतायत. ह्याच्यापेक्षा मोठं अजून काय पॉवर असतं सांगा मला. ते बरोबर आहे ना. बरं ताई आता अशी चर्चा की तुम्हाला काय मुलीला वगैरे काय महानगरपालिकेला उभं करायचंय? अहो औसेकरजी मला तर नीट बसू द्या खाली. असं लोक बोलतायत किंवा आता हे कुठंतरी म्हणजे आता पुढे वारसा आपला राजकारणामध्ये स्थिर स्थावर करण्यासाठी करत अगोदर मग महानगरपालिकेची एंट्री, मग पुन्हा हळूहळू असं काही सगळं बोलून अविश्वास, गैरविश्वास, एखाद्याबद्दल हे करणं, एक मोठं कॅम्पेन चालवणं हा राजकारणाचा भाग आहे. त्यामुळं होत राहतं, तर त्याच्याने आपण विचलित नाही व्हायला पाहिजे. बस ताई 30 वर्ष तुम्ही लाल दिवा जवळून पाहिलाय, सत्ता जवळून पाहिली, सभापती पद, गृहमंत्री पद, राज्यपाल पद, एवढी मोठी मोठी पद पाहिली. मग आता काही लोकांनी असं बोलून दाखवलं की म्हणजे त्यांनी एवढं 30 वर्ष सगळं हे ऐश्वर्य पाहिलेलं आहे काय. मग ताईला हा निवडणुकीच्या शेवटल्या टप्प्यात काय घडतं याचा अंदाज का आला नाही? असे काही जरूर होता, अंदाज होता. मी परत तुम्हाला सांगेन की अंदाज होता, पण त्या करेक्शन साठी लागणारा अर्थकारण माझ्याजवळ नव्हतं आणि त्याच्यामुळे मी करू शकले नाही. मला त्याच्यामध्ये एवढं कोण धनशक्तीचा विजय. अहो तुम्हाला मी भाषणातून सांगत होते, मी पहिले इंटरव्ह्यूत सांगितलं, मी आज परत सांगते की माझी लढाई ही जनशक्ती विरुद्ध धनशक्तीची. ताई लाडक्या बहिणी नाराज होतात जरा. कारण अनेक लाडक्या बहिणी असं म्हणतात आता दादा आमची पगार बंद होणार, ताईला असं विचारा. काय म्हणजे असं नाही होणार, अजिबात असं नाही होणार. आता काही त्या टेक्निकल गोष्टी चालू आहेत त्याच्यावर मध्ये आदितीताई तटकरेंनी पण माननीय मंत्र्यांनी पण विधान केलं होतं आणि सगळं सुरळीत होणार आहे, काही बंद होणार नाही. ताई एक आम्हाला असं वाटतंय एक आम्ही हितचिंतक म्हणा, आता आम्ही तर आहेत हितचिंतक, सगळ्या जगाला माहिती की तुम्हाला जर एखाद्या खुर्चीत बसवलं, एखादा सत्ता तुमच्या हातात दिली, सत्ता नाही तर तुम्ही एवढ्या करतात, थोडंसं एखादं महामंडळ म्हणा, एखादी संस्था म्हणा, एखादं काहीतरी. आता खरं तर आम्हाला तुमच्याकडून अपेक्षा अशी की अर्चनाताईंनी बँक काढावी, अर्चनाताईंनी साखर कारखाना चालवावा, अर्चनाताईंनी संस्था निर्माण कराव्या, अर्चनाताईंनी शेकडो लोकांना रोजगार द्यावा, अर्चनाताईंचे असे पुढचे काही प्लॅन्स कन्स्ट्रक्शन म्हणजे सहकार क्षेत्रात तुम्ही घुसावं की जेणेकरून तुमचं स्वतःच जागा निर्माण करता येईल. असं त्याच्यासाठी एखादी बँक, शिवराज पाटलांच्या नावाने एखादी बँक काढा, त्यांचं नाव अजरामर होऊन जाईल. सिद्धेश्वर सहकारी एवढे संबंध आहेत दिल्लीश्वर. बरोबर आहे, पण सिद्धेश्वर सहकारी बँक असेल किंवा लातूर अर्बन बँक असतील, हे सगळे चाकूरकर साहेबांच्या मताने चालणार आहे.
संस्था आहेत, बसवेश्वर शिक्षण संस्थेसारखी मोठी शिक्षण संस्था चालते, तर त्याही आमच्याच आहेत ना गोष्टी. प्रॉडक्ट अर्चनाताईंचं प्रॉडक्ट असावं असं काल काही लोकांनी आम्हाला बोलता त्यांनी आता म्हणले एवढे संबंध चांगले म्हणजे आता हाय लेवल पर्यंत पोहोचलेले आहेत, म्हणजे विधानसभेच्या निमित्तानं त्यांनी कधी बँक काढावी, सहकारात घुसावं. मी त्याच्यावर काही विचार केलेला नाही अजून. कसं सूचना आहे, आमच्या प्रेक्षकांची सूचना मी तुमच्यासमोर मांडली, यावर तुम्ही विचार करतालच. पण मी आता सध्या राजकीय या सगळ्या गोष्टींमध्ये स्वतःला स्थिर करण्याचा आधी माझा प्लॅन असेल, कारण असं 2-4 गोष्टी एका वेळी हातात घेतल्या तर एक पण धड होत नाही. त्यामुळे आता सध्या मी स्वतःच राजकीय पाऊलवाट जी आहे ती व्यवस्थित मार्गक्रमण करण्याचा मी प्रयत्न करेन. ताई, निवडणूक पाहिली तुम्ही जवळून, तसं लातूर आहे आमचं, सकाळी लातूर काय तुमची मन फार प्रसिद्ध आहे. काय अनुभव आला बरं लातूर करायचं तुम्हाला? काय अनुभव आला? म्हणजे मला एक कटू अनुभव पाहिजे आणि मला एक चांगला अनुभव पाहिजे मला, कारण ही मुलाखत निवडणुकीनंतरची मुलाखत. मला खूप चांगलेच अनुभव आले औसेकरजी, खूप चांगले अनुभव आले. म्हणजे अगदी छोटी छोटी मुलं येऊन अर्चनाताई करून गळ्यात पडतायत. एका परवा लहान बाळांनी त्याच्या वहीवर माझं स्टिकर लावलेलं दाखवलं, मला म्हणे मी रोज शाळेला जाताना तुमचा चेहरा बघतो. मग अशा हे छान गोष्टींचा अनुभव आला. मी पदयात्रा खूप केली आणि त्या निमित्ताने माझा मानस होता की आपण डायरेक्ट मतदारांना भेटूया. त्याच्यात मी छान यशस्वी झाले. मी गाडीत बसून पदयात्रा नाही केली, चालत चालत पदयात्रा केली. तुम्ही गाडीत उभा आहे वरून लोकांनी फुलं उधळले, तसं काही तुमच्याबद्दल बोलत नाही, तुमच्याबद्दल चांगलंच लोक बोलतात. म्हणजे तुमची पदयात्रा पेंड नव्हती? नाही, अजिबात नाही. फक्त कटू अनुभव, आता एक कटू अनुभव नाही, कटू अनुभव मला खरंच लक्षात नाहीये. पण एक झालं की राजकारणात असताना आपल्याला चौफेर अलर्ट राहावं लागतं आणि तुम्हाही अनेक पत्रकारांना वाटतं की मी थोडी भावनिक बोलते वगैरे म्हणून, पण माझ्याजवळ भावना आहेत म्हणून मी भावनिक बोलते. नाही, तुम्ही इमोशनल भाषण करून लोकांची मन जिंकले असं काही लोक असेल ना, पण माझ्याजवळ भावना आहेत, शिल्लक जिवंत आहेत, त्यामुळे त्यांच्याकडे भावनाच नाही, त्याच्याकडे काय. त्यामुळे शेवटी मी माझ्याजवळ जे आहे, माझ्या बँकेत जे माझं डिपॉझिट आहे मी तेच खर्च करणार आहे. आणि म्हणून मला चांगलेच अनुभव आले, मला कटू अनुभव कुठलाही वाटला याच्यामध्ये. ते आता त्यांच्या साखर कारखान्याच्या निवडणुका वगैरे सहकाराच्या निवडणुका आता जवळ आलेल्या आहेत, त्यात सुद्धा तुम्हाला लक्ष घालावं लागेल पुढे तुम्हाला राजकीय क्षेत्रात स्थिर होण्यासाठी. तशी अजून काही कुठे चर्चाही झाली नाही आणि तसे कोणी कार्यकर्तेही अजून त्या लाईनवर आलेले नाहीत. पण बघा, राजकारण करत असताना त्या दिवशी त्या क्षणी जे म्हणून आपल्या समोर येईल त्याला फेस करत राहावं लागेल आणि मी करेन. पालकमंत्र्याच्या माध्यमातून तुम्ही लातूरचा काय पलट करणार? पालकमंत्री आपले राजे आलेत आपल्याकडे आणि विशेष म्हणजे सार्वजनिक खाते. आणि तिसरं महत्वाची गोष्ट आहे की ते डायरेक्टली देवेंद्र भाऊंशी म्हणजे मुख्यमंत्र्यांशी संपर्कात आहेत. त्यामुळे अनेक मोठे जे काम आहेत त्याच्यावर आपण लक्ष द्यावं असं मला वाटायला लागले. त्यातलं महत्वाचं, मी नेहमीच त्या बाबतीत आग्रही आहे, म्हणजे जिल्हा रुग्णालय. त्याच्यानंतर दुसरं आहे, मी कार्यकर्तव्याची श्रद्धांजली आदरणीय विलासराव साहेबांना जी वाहणार आहे ती आहे तो विलासराव देशमुख मार्ग, मी त्याच्यासाठी पण आग्रही राहणार आहे. तिसरा महत्वाचा लातूरचा कचऱ्याचा जो प्रश्न आहे, मी कमिशनर साहेबांची माझी मध्ये भेट झाली होती आणि मी इंदोरला पण जाऊन आले कचरा व्यवस्थापनावर. तर इंदोरचं कचरा व्यवस्थापन ज्यांनी केलंय त्या एजन्सीला लातूरमध्ये येऊन मी त्यांना विनंती केली की तुम्ही येऊन आम्हाला फक्त नीड गॅप म्हणजे काय आता होतंय आणि काय करायला हवं याचा एक आम्हाला रिपोर्ट द्या, आणि 5 तारखेच्या आत ती एजन्सी येऊन इथे सर्वे करून जाणार आहे. तर अशा ज्या म्हणून लोकांच्या जीवनाशी निगडीत जे प्रश्न आहेत, मध्ये आदरणीय आयजी साहेबांना मी भेटून ट्युशन एरियातले अनेक विषय त्यांच्या कानावर घातले आणि मी तुमच्या माध्यमातून आयजी उमाप साहेबांचं अभिनंदन आणि आभार व्यक्त करू इच्छिते की त्यांनी तिथे मोठं कोम्बिंग ऑपरेशन केलं आणि आता कायम लोकांचे मला फीडबॅक येतात की ताई पोलीस आहे, आणि मीही स्वतः विचारत राहते की यंत्रणा आहे की नाही तिथे. जर समजा त्याच्यात काही गॅप वाटला तर एसपी साहेबांना आयजी साहेबांना बोलता येईल. म्हणजे काम सांगितलं, निवेदन दिलं, फोटो काढले नाही, मी स्वतः फॉलोअप घ्यायला लागले त्या प्रत्येक गोष्टीची. तिसरं महत्वाचं रेल्वेचा विषय, लातूर मुंबई रेल्वेचा मोठा म्हणजे आपल्याला एक बिदरला गेल्यामुळे ती एक अडचण झाली आणि इथून जाणाऱ्यांचा ओघही खूप आहे. तर आदरणीय रेल्वे मंत्र्यांनी सांगितलं की लातूर पुणे रेल्वेला पुण्याला तुम्हाला पार्किंग मिळणार नाही आणि मुंबईलाही तीच प्रॉब्लेम आहे. मी त्यांना विनंती केली की मग लातूर पनवेल अशी आपण एक ट्रेन द्या
की जेणेकरून पुण्याच्या लोकांनाही फायदा होईल आणि मुंबईला जे जाणार आहेत अटल सेतूवरून पोहोचू शकतील. त्याच्यावरही त्यांनी अगदी पॉझिटिव्हली विचार करतो अशी मला त्यांनी सूचना केलेली आहे. रेल्वे मंत्र्यांना लातूरला बोलवून आपल्या अनेक प्रश्नांची एक परिषद घ्यावी, त्याच्यावरही विचार चालू आहे. म्हणजे अनेक गोष्टींच्यावर काम चालू आहे. हळूहळू मला जसं जमेल तसं मी ते काम घेऊन तुमच्या समोर येईल. आता जर तुमच्या लाडक्या भावाची भेट झाली अमित देशमुखची, काय होईल? भेट झाल्यास काय बोलतात? काय नाही होणार, आम्ही काही दुश्मन थोडेच आहोत. एका इलेक्शन मध्ये आम्ही दोघं एकमेक, आणि मी काय भारतातली पहिली आहे का सांगा मला इलेक्शन लढवणारी? भारतात स्वतंत्र भारतात 75 वर्षात शेकडो लाखो लोकांनी एकमेकांच्या विरोधात इलेक्शन लढले. त्यामुळे सौहार्दाच भेट असणार आहे, त्याच्यात मला काही अर्थ नाही. पाटील साहेबांच्या वाढदिवसा दिवशी सुद्धा अमित देशमुख साहेब येऊन गेले. पाटील साहेबांना तेवढ्याच सौहार्दाने वागतील, मीही तेवढ्याच सौहार्दाने. म्हणजे असं कुठले आता राजकीय कटुता वगैरे काय व्यक्तिगत भांडण आहे का कोणाचं? त्याच्यात काही विषय. समजा तुमचं एखादं आमदारकडे काम पडलं, मग तुम्ही बोलताल? जरूर, का नाही. लोकांच्या हिताचं जर माझं व्यक्तिगत असेल तर मी नाही पडणार मध्ये, पण लोकांच्या हिताचं असेल तर मी जरूर काही निवेदन घेऊन जाणार. अगदी गरज पडली तर त्यांच्या विरोधात. नशिबाने आता सरकार भारतीय जनता पक्षाचं, त्यामुळे बऱ्यापैकी कामही वरच्या लेवलला भारतीय जनता पक्षाचे आणि महायुतीच्या लोकांच्याकडूनच होणार आहेत. त्यामुळे विरोधी पक्षाच्या आमदाराकडे निवेदन घेऊन जायचा काही विषय. कधी गरज पडलीच तर जाणार. अगदीच आहे. समजा एखाद्या प्रोजेक्टमध्ये त्यांची मदत घ्यायची तुम्हाला गरज वाटली तर? मला काही अडचण नाही. हा प्रश्न तुम्हाला त्यांना विचारावा लागेल. विचारणार आहे मी त्यांना सुद्धा, विचारणार की बाबा त्यांची तुम्हाला काही अडचण आहे का? मला बिलकुल अडचण. म्हणजे हे आमचं लातूर आहे मित्रांनो. आणि मला असं वाटतं की मी तुमच्या मनात जे आहे, जे घोळत होतं, जे मला रोज कानात तुम्ही बोलत होतात, ते सगळं बोललोय मित्रांनो. काय वाईट व्हायचं ते मला वाईट होऊ द्या. काय आमच्या नागरिकांना तुम्ही सांगू इच्छिता? मी सगळ्यांना हे सांगू इच्छिते की मी राजकारणात जी आलेली आहे ते काही कुठलं हव्यास घेऊन, काही पदाचा लोभ घेऊन आलेली नाहीये. त्यामुळे म्हणजे मला असं वाटतं की आपण या माध्यमातून जात धर्म पक्ष या वर जाऊन आपण लोकांची कामं करू शकतो, आणि त्याच्यासाठी मी हा प्रवेश केलेला आहे. मी मेहनत करेन, कष्ट करेन. पक्षाने मला जे मागितलं त्यापेक्षाही जास्त दिले, त्यामुळे कुठलीही अपेक्षा न ठेवता मी काम करेन आणि सर्वांच्या सोबत काम करेन. माझ्या विरुद्धचे, जातीवरचे, पैशावरचे, विरोधावरचे सर्व नॅरेटिव्ह स्वागत आहे, पण जनता पब्लिक है, सब जानती है, त्यामुळे माझा त्यांच्यावर विश्वास आहे. शेवटी दाखवून दिलं ना की अर्चना पाटील चाकूरकर पब्लिक आहे, सब जानती है. तर मित्रांनो, कशी वाटली मुलाखत? तर आमच्या प्रेक्षकांना आव्हान करा, आवश्यकता लवकर. मी तुमच्या सर्व दर्शकांना आव्हान करू इच्छिते की फक्त माझेच व्हिडिओ तुम्ही 1 लाख बघू नका, आवश्यकरांना 1 लाख सबस्क्राईब करा. त्यामुळे आमच्या बंधूला सगळं ते कम्फर्ट होईल असं मला वाटतं. आणि आपण सर्वजण पण तुमचा भोंगा सुरू करा आवसेकरजी. फार लोकांची त्याच्यासाठी डिमांड आहे. 100% तुम्हाला सर्वांना परत एकदा शुभेच्छा. तुम्ही आम्हाला वेळ दिल्याबद्दल थँक्यू. शुभेच्छा. आवाजाचा बादशाह रत्नाकर औसेकर यांच्या YouTube चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि आपापल्या ग्रुपवर शेअर करा. चला, आपल्या मोबाईलवर सर्वप्रथम आमचा कार्यक्रम मिळवण्यासाठी सहकार्य करा. रत्नाकर औसेकर YouTube चॅनल.